नमस्कार, आपण वाता टीव्ही 9 मराठी. मी वैभव कुलकर्णी आखाडामध्ये आपलं स्वागत करतो. सुरुवात करतो आखाड्याची एका मोठ्या ब्रेकिंग न्यूजनं. आज कृती समितीची बैठक घ्या, उद्या हायकोर्ट कमिटीची मीटिंग घ्या आणि त्यानंतर हायकोर्टाला मीटिंगमध्ये काय झालं ते कळवा. त्यानंतर हायकोर्ट काय तो निकाल देणार आहे. आजची सुनावणी आता संपलेली आहे आणि आता उद्या 3 वाजता पुन्हा एकदा सुनावणी होईल. आज कृती समितीची बैठक, आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. उद्या उच्चस्तरीय समितीची बैठक. आणि एकूणच आपण बघतोय कशा प्रकारे आर्थिक राजधानी आहे आणि या आर्थिक राजधानीचे मात्र प्रचंड हाल सध्या नागरिकांचे सुरू आहेत. काय म्हणावं याला, खरंच यापेक्षा दुर्दैव दुसरं काय. इतका मोठा टॅक्स मुंबईकर देतात, मात्र हे होत असताना त्यांच्या पदरी काय पडलेलं आहे. आणि अर्थात आपले राजकारणी जे वायफळ बोलण्याशिवाय काही करत नाहीत. मुंबईकरांना आता ही वायफळ बडबड बस झालेली आहे. मात्र मुंबई स्पिरिट त्यांच्या तोंडावरती कितीदा आपण हाच डायलॉग फेकणार आहोत आणि म्हणणार आहोत की मुंबईकरांचे किती हाल झाले ना, तरी मुंबईचं स्पिरिट इतकं मोठं आहे ना की ते त्यांना काय वाटत नाही. त्यांचं आयुष्य मात्र चालूच राहतं. 7 दिवस झालेले आहेत. आज आपण बघतोय बेस्ट बंद आहे, वर्स्ट करून ठेवलेली आहे त्याची. शिवसेनेची तिथं सत्ता, शिवसेनेनं आतापर्यंत काय केलं, मोठमोठी पोकळ आश्वासनं दिली, मात्र त्याचं काय झालं कोणाला माहित नाही. मनसे खळखटाकसाठी रस्त्यावरती उतरलेली मनसे आज कुठे, प्रत्येकाला प्रश्न पडलेला आहे. कारण 7 दिवस मराठी माणसाचे हाल नाही झाले का, हा प्रश्न प्रत्येकाच्या तोंडी आहे. भाजपाचे देवेंद्र फडणवीस सध्या दिल्लीच्या वाऱ्यामध्ये मशगूल आहेत, कारण आता निवडणुकांचे वेध त्यांना लागलेले आहेत. त्यामुळे 125 कोटी जनता ही केवळ आणि केवळ आपल्या दावणीला बांधलेले मतदार, याशिवाय त्यांच्याकडे काही बघितलं जातंय का, हा खरा प्रश्न आहे. कारण आपण बघतोय सगळ्यात जास्त जर कोणाला त्रास होत असेल तर तो सामान्य मुंबईकरांना होतोय. बघूया की रिपोर्ट. बेस्टचा संप आणि मुंबईकरांचे हाल सुरूच. 7 दिवस झाले तरी नेत्यांना काहीही देणं घेणं नाहीच. मुंबईकरांना वाली कोणीच नाही. तुमच्या समोरची दृश्य फार महत्वाची आहे. बेस्टचा संप 7 दिवसांपासून सुरूच आहे. उद्धव ठाकरे अमित शहांच्या पटकण्याच्या भाषेला प्रत्युत्तर देत आहेत. राज ठाकरे आपल्या मुलाच्या लग्नाची पत्रिका वाटण्यात मग्न आहेत आणि मुख्यमंत्री दिल्लीच्या दौऱ्यामध्ये व्यस्त आहेत. तर मुंबईकर चांगलाच त्रस्त झालाय. मुंबई सारख्या ठिकाणी 7-7 दिवस संप सुरूच आहे. मंत्रालयात बैठकांवर बैठका होत आहेत, पण तोडगा काही निघत नाही. सरकारने त्यांच्यासमोर काय मांडलेलं आहे ते एकूण कळलं नाही. आणि जस्ट त्यांनी आत्ताच फक्त आम्हाला, कारण आमच्याकडे आत्तापर्यंत उपक्रम काय म्हणत आहे त्याच्याबद्दलची काही, त्यांचं म्हणणं काय त्याच्याबद्दल काही प्रत आलेली नव्हती. त्यामुळे त्याच्याबद्दल काही चर्चा होऊ शकली नाही. पण आम्ही आमचं मत त्यांच्यासमोर मांडलं. तसंच उपक्रमाने आणि महानगरपालिकेने त्यांच्यासमोर त्यांचं मत मांडलेलं असेल. आता हे ते कोर्टासमोर सबमिट करतील. लोकांना एक गॅरंटेड ट्रान्सपोर्ट म्हणून मुंबईची BST आत्ता पण उत्तम सेवा BSTने दिली. पण या महानगरपालिकेमध्ये असलेला शिवसेना भाजपचा कारभार जो आहे त्याच्यामुळे हा सगळा परिणाम झालेला आहे. त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत, अडचणी आहेत, त्या हे प्रशासन पूर्ण करू शकत नाही, महापालिका काही करू शकत नाही आणि भाजपचं शासनसुद्धा लक्ष घालत नाही. मुख्यमंत्र्यांचं लक्ष नाही आहे, शिवसेना प्रमुखांचं लक्ष नाही आहे आणि महापालिका त्या ताब्यात असताना 8 दिवस हा संप चालतो. म्हणजे एवढ्या आजच्या इतिहासामध्ये आजवरच्या असं कधीही झालं नव्हतं की एवढा 8 दिवस बेस्टचा संप झालेला आहे. त्यामुळे मुंबईकर त्रस्त आहे आणि याचा परिणाम त्यांना निश्चित भोगावा लागेल. बेस्टच्या संपावर आतापर्यंत मॅरेथॉन बैठका झाल्या. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीतच 2 बैठका झाल्या. मंत्रालयात उच्च समितीच्या 2 बैठका, तर आयुक्त आणि कामगार युनियनच्या तब्बल 5 बैठका झाल्या. बैठकांचा सिलसिला सुरूच आहे, पण बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या काही पूर्ण होताना दिसत नाही. आता मागण्या आणि अडचणी नेमक्या काय आहेत त्यावरही एक नजर टाकूया. बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करा, पण याला पालिका आयुक्तांचा विरोध आहे. कारण पूर्ण बोजा पालिकेवर पडणार आणि विलीनीकरण झाल्यास बेस्ट कमिटीचे अधिकार कमी होणार. दुसरी मागणी आहे 2007 पासून बेस्टमध्ये भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची मास्टर ग्रेडमध्ये वेतन निश्चिती करण्याची. कनिष्ठ कामगारांसाठी पालिका वर्षाला 150 कोटी देण्यास तयार आहे, पण युनियनकडून 600 कोटींची मागणी होते. तर पालिका अधिकचा बोजा सहन करण्यास तयार नाही. तिसरी मागणी आहे एप्रिल 2016 पासून नवीन वेतन कराराची. तर ही वेतन प्रणालीच लागू झालेली नाही.
आम्ही म्हणू तशीच प्रणाली लागू होईल असं प्रशासनाचं म्हणणं आहे, तर कामगार नेत्यांना हे मान्य नाही. कुठल्या प्रश्नांवर मागे जायचं ही चर्चा तरी व्हायला पाहिजे. चर्चेलाच ते बसत नसतील तर कुठल्या प्रश्नावर काय बोलायचं हे कसं ठरवणार आम्ही? सांगा ना. प्रश्न आहे मागे जाणं किंवा पुढे जाणं, हा प्रश्न चर्चेनंतर ठरतो ना. पण ती प्रशासन चर्चेलाच गंभीर नसेल तर मागे जाण्याचा प्रश्न येत नाहीये. आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम आहोत. दुसरीकडे मुंबईकरांचे हाल सुरूच आहे. बेस्ट नसल्यानं खासगी वाहन दिसताच लोक पळत सुटत आहेत. बीएसटी बंद है तो इसकी वजह से बसों में इतना रस्से से मैं लटक के मतलब 4 दिन में पूरे बस के बाहर से लटक के गया था. त्यांना पण काहीतरी त्यांचं जे योग्य असेल त्यांना द्यायला पाहिजे आणि त्यांनी पण आमचा विचार करायला पाहिजे सर्वसामान्यांचा, कारण आमच्या खिशाला त्याची झळ आता पोचत चालली आहे. त्याच्यामुळे कसं आम्हाला ते आता खूप त्रासदायक झालेलं आहे. बाकी सगळी सरकार तर अशीच बसलेली आहे, त्यांना काही हेच नाहीये. आणि रिक्षा ऑटोवाले कसं बसायला आम्ही मीटरवर जाणार नाही, इथं जायचं आहे 100 रुपयाला एक हवा आहे असं तसं आम्हाला हे करतात, डबल भाडं. मुंबईत कुठे पूल तुटतो तरी कोणाला देणं घेणं नाही. आगीच्या घटनाही सतत घडतच असतात, त्याचंही देणं घेणं नाही. आणि संप होतो त्यावरूनही आपल्या नेत्यांना तोडगा काढता येत नाही. म्हणजेच आता मुंबईकरांनीही अशा नेत्यांना ओळखण्याची गरज आहे. मीनाक्षी मात्रेसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई. आणि राजकारणी कशा प्रकारे या सगळ्याचा खेळ खंडोबा करून ठेवतात त्याचं जर उत्तम उदाहरण बघायचं असेल ना तर बेस्टचा चिघळलेला प्रश्न बघावा लागेल. कारण आपण बघतोय सगळेच राजकीय पक्ष याच्यात गुंतलेले आहेत. मी थेट त्यांना विचारणार आहे. सुनील गणाचार्य आहेत, भाजपचे बेस्ट सदस्य आहेत. संतोष धुरी आहेत, प्रवक्ते आहेत मनसेचे. तसंच संभाजी चव्हाण, समर्थ बेस्ट कामगार सेनेचे आपल्या सोबत आहेत लाईव्ह. सगळ्यांचं मी स्वागत आणि इतर मान्यवर देखील याच्यात जोडले जातील. सुरुवात करूयात भाजपपासून करूया आपण सुरुवात. सुनील गणाचार्य, या सगळ्यामध्ये एक तर मात्र सगळ्यांना कळलं मुंबईकरांना की त्यांना वाली कोणी नाहीये ना, हे स्पष्ट झालेलं आहे. याच्यातनं तुम्ही किती डिनाय करा, किती नाही म्हणा, इथं निवडणुकांचे वारे वाहू लागलेत आणि कधी RSSच्या बैठकीला जात आहेत मुख्यमंत्री, तर कुठे जात आहेत दिल्लीला. हे सगळं होत असताना मुंबईकरांना का वाऱ्यावर सोडलंय? मुंबईकर तुमचे नाहीत? सर्वप्रथम हे लक्षात घ्यायला हवं की बेस्ट उपक्रम हा मुंबई महानगरपालिकेच्या अधिपत्याखाली आहे आणि मुंबई महानगरपालिकेच्या अधिनियमानुसार बेस्ट उपक्रम चालतो. त्यामुळे बेस्टमध्ये जर एखादी समस्या उभी राहिली तर ती प्रथम प्रशासनाकडे मांडली जाते, बेस्ट समितीकडे मांडली जाते, नाही तर मुंबई महानगरपालिकेकडे मांडली जाते. हा प्रश्न सुद्धा सुरुवात झाल्यापासून 7वा दिवस आहे, 7वा 7 तारखेला राजधानी म्हटलं मुंबई सगळ्यात जास्त टॅक्स पेअर आहेत. 4 तारखेला जानेवारीच्या प्रथम बैठक ही प्रशासनाची आणि कामगार संघटनांची झाली. त्याच्यामध्ये पेच सुटला नाही म्हणून 7 तारखेला पुन्हा एकदा त्या संदर्भातली बैठक झाली आणि नंतर मात्र संप सुरू झाल्यानंतर यामध्ये सर्वजण उतरले आणि मग आता हा न्यायालयामध्ये प्रश्न गेलेला आहे आणि शासनाने याच्यामध्ये ताबडतोबीने त्याच्यामध्ये लक्ष घातलं. हायपॉवर कमिटी नेमली आणि त्या हायपॉवर मीटिंग आपला रिपोर्ट तिथे सादर केला. या कमिटी आणि मिटिंगांना याला काय अर्थ उरलेला नाही सगळ्या मुंबईकरांना कळलेलं आहे, कर्मचाऱ्यांना कळलेलं आहे. माझा प्रश्न असा थेट आहे, माझा प्रश्न थेट म्हणू नका किमान अर्थ उरला नाही. 7 दिवस आपण इथे बसलेलो चर्चा करायलाच बसलो आहोत ना, 7 दिवस चर्चेनेच प्रश्न सुटतात. सॉरी, अर्थ उरलेला नाही असं कृपया 7 दिवस काय करताय तुम्ही? अर्थ आज बेस डबघाईला आलेली आहे, बेस कर्मचारी ते भिकेला लागलेल्या, कोणामुळे लागलाय? आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणणार शिवसेनेकडे बोट टाकणार. आम्ही शिवसेनेकडे बोट दाखवत नाही. जी लोकशाही प्रक्रियेने ते जिथे निवडून आले ती त्यांची जबाबदारी. संतोष धुरी, आम्ही त्यांच्याकडे बोट याच्यावर मला बोलायचं आहे. हो नाही, रस्त्यावर यायला मनसेला काय इतका वेळ लागला? 7 दिवस का लागला? मराठी माणूस नव्हता या सगळ्यामध्ये भरडला गेला. आज मुंबईतला मराठी माणूस भरडला जातोय. कामगार मॅक्झिमम मराठी आहेत. बरोबर आहे ना. आता याच्यामध्ये विषय असा आहे की आमच्याकडे ज्या वेळेला लोक आलीत, तिकडचे कामगार असतील बीएसटीचे किंवा तिकडच्या ज्या कुटुंब आलेत, आमच्या साहेबांकडे भेटायला आलेत आणि साहेबांकडे त्यांनी सगळं सांगितलं की असं आहे आणि तुम्ही याच्यामध्ये काहीतरी तोडगा काढा, मध्यस्थी करा किंवा आम्हाला पाठिंबा तरी द्या. त्यावेळेला मग आम्ही ठरवलं की बाबा चला ठीक आहे की काहीतरी आपण करायला पाहिजे. याकरता आम्ही कसं होतं की एक कृती समिती ज्याच्यामध्ये सगळ्या युनियनचे सदस्य आहेत, सगळ्या युनियनचे सदस्य त्याच्यामध्ये आहेत आणि चर्चा एक चाललेली आहे. चर्चा बोलून होते ना, मागच्या वेळेला पण 2 दिवसांनी संप मिटला होता ना यांचा. चर्चा चालू होती ना, बेस्ट कामगारांच्या तोंडाला पानं पुसली गेली. ते आहे ना, मी येतो ना त्याच्यावर. आश्वासन दिलं होतं ते खोटं ठरलेलं आहे. त्या मुद्द्यावर मी येतोच. कुणालाही विश्वास उरलेला नाही म्हणून तर आता मागे घेत नाहीत ना. तुम्ही बोलता 8 दिवस का चाललाय म्हणून तर मागे घेत नाहीये. त्यांना लेखी आश्वासन पाहिजे, नुसतं तोंडी आश्वासन नकोच आहे.
कारण मागच्या वेळेला त्यांनी फटका खाल्लेला काय अर्थ या आहे समित्यांना आणि या बैठका आणि मला सांगा, जर याच्यामध्ये पहिल्याच बैठकीत जर असं म्हटलं जातं की आमच्याकडे प्रस्तावच देत नाहीत अजून 8 तास बैठका महत्वाचा चालतात. मुद्दा असा प्रस्ताव आहे काय? की महापालिका हा निर्णय घेऊ शकतो. आयुक्तांनी जर तुम्हाला सांगतो की 2017ला त्यावेळेला विलिनीकरणाचा मुद्दा पास झालेला, सर्वपक्षीय ठरावामुळे पास झालेला, बरोबर पास झालेला, मग तो त्याच्यानंतर एक वर्ष मनसे कुठे सगळं या सगळ्यात मनसे कुठे तर त्यावेळेला होते ना, मनसे होती त्यावेळेला 2017ला पास झालेला आहे कायदा. आज 7 दिवस मुंबईकर वेठीस धरलाय. नाही, मी सांगतो ऐका ना, मनसे कुठे आम्ही आहोत ना, आम्ही technical नाही ऐकायचं. आम्ही बघा, आज- पूर्णपणे आज- कृती समिती ऐका लक्षात, तिकडे आज बोलणी जनतेला नाही करते, ऐकायचं. सगळी technical. चर्चा करते, कोर्टामध्ये विषय पेंडिंग आहे, तर आम्ही कसं काय करणार? तरी पण हेच आम्ही होतंय. जे ठरवलं आज आणि हेच आम्ही होतंय. त्याप्रमाणे आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. आज आम्ही सगळेजण त्यामुळे कोर्टाकडे, आज आम्हाला शिवसेना एवढी हुशार आहे की ते देखील कोर्टाकडे बोलत नाही, आहेत. आज आम्ही भाजपा बघतो एवढी ना हुशार काय आहे की ते निर्णय देखील तो, आणि कोर्टाकडे. कृती समितीवर राष्ट्रवादी आम्ही काँग्रेस बैठक मागतो कुठे आहोत. आहे आम्ही ते माहितीच नाही कोणाला. सतत शशांकरावांबरोबर संपर्कात आहोत. आमच्या कामगार सेनेचे अध्यक्ष सतत संपर्कात आहेत. ते म्हणतात की आम्हाला भेट हवी तुमची, आपण भेटून काहीतरी ठरवूया, काहीतरी करायला पाहिजे. पण ते नाही काही हे चाललेलं त्यांचे, ते बिझी आहेत, एवढे बिझी आहेत की ते म्हणतात की आता कृती समिती ज्यावेळेला बैठक होती त्यावेळेला आमच्या एका सदस्याला बोलवलं असतं तरी चाललं असतं, पण काहीच त्याच्यामध्ये घेत नाही. तरी आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. आमचं म्हणणं असं नाही की आम्हाला घेतलं नाही, म्हणून आम्ही पाठिंबा मागे घेऊ. आम्ही आमच्या पद्धतीने काम करणार, आम्ही आमच्या पद्धतीने मदत करणार. पोट भरणार नाही कामगारांचं आणि मुंबईकरांना बस सेवा पुन्हा सुरळीत होणार नाही. तुमचं म्हणणं की आम्ही पाठिंबा काढून घेऊ, नाही, पाठिंबा काढण्याचा प्रश्न नाहीये. काहीतरी करायला हवं होतं, अगोदर करायला हवं करतोय ना, होतं. आम्ही चाललंय ना, आमचं चाललंय, प्रयत्न चालले आहेत आमचे. त्यांना घरचे ज्यावेळेला प्रशासन दाबण्याचा प्रयत्न केला, ज्यावेळेला नोटिसा द्यायला गेलो तेव्हा कोण उतरलं तिकडे? गेली मनसेची लोकच गेली ना तिकडे. सुनील गणाचार्य प्रश्न असा आहे बघा, या सगळ्या बैठका वगैरे कोर्ट, प्रत्येक जण कोर्टकडे बोट दाखवतोय, स्वतःचा हात वर करतोय, ना कामगारांच्या भलं होतंय ना मुंबईकरांच्या याच्यामध्ये भलं होतंय. या सगळ्यामध्ये आपण बघितलं उद्धव ठाकरे 7-7, 8-8 तास म्हणतात की मी तिथे मीटिंग मध्ये बसलेलो होतो. बाहेर आल्यानंतर शशांकराव म्हणतात आम्हाला काय नाही, फक्त एक वाक्य म्हणाले ते की बाबा काही तडजोड होते का निघा, आम्हाला प्रस्तावच काही दिलेला नाही प्रशासनाने, फक्त 15 मिनिटं बसलेले. याला काय म्हणावं? अजून जर प्रस्ताव ठोस नसेल काही तर मग याचा अर्थ फक्त पानं पुसायची आणि टाळाटाळ करायचे पुन्हा. आज कोर्टामध्ये मी स्वतः हजर होतो. संयुक्त कृती समितीच्या वतीने ज्या वकील उभे आहेत त्यांनी आज एक मान्य केलं की जो कनिष्ठ वेतन श्रेणीच्या मर्जर करायचा जो आहे मास्टर ग्रेडमध्ये, त्या संदर्भामध्ये त्यांनी प्राथमिकता द्या ह्या प्रश्नाला अशी विनंती कोर्टाला केली. कोर्टाने तसेच आदेश माननीय त्या हायपॉवर कमिटीला दिले की तुम्ही उद्या सकाळी सर्वात पहिला महत्वाचा प्रश्न हा आता मानला गेलेला आहे की कनिष्ठ वेतन श्रेणीतील जे कामगार आहेत त्यांना मास्टर ग्रेडमध्ये सामावून घेण्यासाठीचा आदेश त्यांना दिला आणि उद्या सकाळी ती बैठक घ्या आणि 3 वाजता या संदर्भामध्ये काय आपला निर्णय होतोय तो कळवा. म्हणजे आणि कृती समितीने सुद्धा हे मान्य केलं, काही शाश्वती नाही. कृती समितीने हे मान्य केलं की प्राधान्य जर आपण ह्या प्रश्नाला दिलं तर इतर जे सर्व प्रश्न आहेत ते आम्ही संबंधितांबरोबर चर्चा करून सोडवू, परंतु हा प्रश्न तातडीने निकालात काढा. कदाचित तो उद्या निकालात निघेल असं मला वाटतं. मी पुन्हा तुमच्याकडे येतो. संभाजी चव्हाण देखील आपल्या बरोबर आहेत, समर्थ बेस्ट कामगार सेनेचे. या सगळ्यांना मी तिकट प्रश्न विचारणार आहे, कारण हा प्रत्येक पक्ष यातले जे आहेत ना ते प्रत्येक नेता तेवढा जबाबदार आहे. कारण मोठमोठी आश्वासनं द्यायची, अरे पण आज मुंबईकर वेठीस धरला जातोय, कामगार तिथं रस्त्यावरती आलेले आहेत, त्यांना नोटिसा पाठवल्या जातात. हे मराठी माणूस हा नाहीये का? मग मराठी माणूस सगळेजण का करतात हे मी विचारणार. संभाजी चव्हाण, तुम्हाला देखील प्रश्न आहे. नितेश राणे इतर वेळेला बोलताना दिसतात, कुठे आहेत नितेश राणे आज नेमके? का नाही रस्त्यावरती तुम्ही सगळे उतरला? हो साहेब, तुमच्या माहितीसाठी सांगतो की गेले 3 ते 4 महिने आम्ही समर्थ बेस्ट कामगार संघटनेच्या माध्यमातून प्रशासनाला म्हणजे महाविस्तारांना निवेदन दिलं होतं. त्याचबरोबर आम्ही आयुक्तांना पण निवेदन दिलं होतं. संपाचा कितवा दिवस आहे सगळ्या बैठकामध्ये मी सर संपाचा कितवा दिवस आहे माहिती आपल्याला? आज माहित आहे ना, 7 दिवस झाले, आता 8वा दिवस सुरू होतोय. सामान्य मुंबईकरांचा फार अंत पाहू नका तुम्ही सगळ्यांनी मिळून. साहेब 2 मिनिटं साहेब. मी बीएसटीत खूप वर्ष काम केलं आणि या संघटनेचं पण काम मी अगदी सुरुवातीपासून करत आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, नितेश राणेंनी जेवढे प्रयत्न केले ना तेवढे एक आमदार म्हणून कुठल्याही मुंबईच्या आमदारांनी प्रयत्न केलेले नाहीत. कारण पहिल्या दिवशी संप चालवायच्या अगोदर सुद्धा आम्ही महाविस्तारांना भेटलो, त्याच्यानंतर आम्ही आयुक्तांना भेटलो, 3 वेळा आम्ही भेटलो आम्ही आणि ह्या माध्यमातून सोडायचा प्रयत्न केला. परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो, घोडे कुठे आणले? महिन्यापासून नाही, घोडे कुठे आणले? तुमचा एवढा अभ्यास आहे, तुम्ही बीएसटी मध्येच आहात, सांगा घोडे कुठे आणले? ऐकून घ्या. घोडे इथं आणलंय की प्रशासनाकडून, आयुक्ताकडून आम्हाला आतापर्यंत कुठल्याही परिस्थितीत त्यांच्याकडून आम्हाला काय देणार आहेत हे अजून पण समोर आलेलं नाही. आज आमची सकाळी मिटिंग झाली,
हाय पॉवर कम्युनिटीकडे, शनिवारी मिटिंग झाली हाय पॉवर कम्युनिटीकडे. आमचं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं आणि मला सांगायला खेद होतो की असं म्हणणं ऐकून घेताना कुणीही म्हणजे जे बरोबरचे लोक होते जे ह्याला असतील महापौर निवासात असतील किंवा आयुक्तांच्या असतील त्या कुणीही त्याच्यावर सोल्युशन काढण्याचा प्रयत्न केला नाही. खूप प्रयत्न केले तो सगळं मान्य आहे. झालं का काही तोडगा निघाला का असं झालं नाही की नितेश राणे नारायण राणे गेले मुख्यमंत्र्यांबरोबर एवढं चांगलं आहे अगदी पक्षश्रेष्ठीपर्यंत एवढी चांगली ओळख आहे आज खासदार आहेत नारायण राणे का असं होत नाही की मध्यस्थी करून हा प्रश्न सोडवता येत नाही एवढं कठीण आहे का सांगा मला. नाही आज एक आज ना शिवसेनेला सांभाळता शिवसेना भाजपला सांभाळता आलेली नाहीये. काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधी पक्ष म्हणून साफ फेल झालेला आहे. मनसे आज फेल झालेली आहे कारण तोडगा निघालेला नाहीये. बघा बाकी कोण किती प्रयत्न करत त्याला काही अर्थ नाहीये. तुमच्या लक्षात आलं असेल चुकीचं झालेलं आहे. 2017 प्रस्ताव पास झालेला आहे तर मग आयुक्त का नाही करायला विलीनीकरण येतो तुमच्याकडे करायला पाहिजे होतं त्यांनी. त्यानंतर त्यांनी काही अटी घातल्या त्या अटी मी लगेच येतो संभाजी. हॅलो साहेब एक मिनिट बोला साहेब कंटिन्यू. हॅलो हा काय महापौरांच्या ह्याच्यात मिटिंग झाल्यानंतर ना महापौर स्वतः सांगतायत की मीडिया समोर की प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे आणि आम्ही जेव्हा मेयर हाऊसला बसलो त्यावेळी महापौरांसमोर सांगितलं आयुक्तांनी की मला विलिनीकरण करायचं नाही मी प्रस्ताव पाठवलेला नाही म्हणून. आणि काल जेव्हा सुपर पॉवर कमिटीकडे चर्चा झाली त्यावेळी सुद्धा शासनाकडे तो प्रस्ताव आलेला नाही. याचा अर्थ हे संपूर्ण याच्या मुळाची कोण आहे आयुक्त तर आहेतच पण त्यांच्याबरोबरची राजकीय शक्ती आहे कारण ते सांगत होते की बीएसटी अशी आहे बीएसटी तशी आहे सगळं मान्य आहे. पण मला सांगा तुमच्या संघटनेला काय केलं सगळं मान्य मला सगळे आरोप तुमचे मान्य जर कळतं की हे सगळं गौड बंगाल आहे उतरा ना रस्त्यावरती मग मुंबईकरांसाठी आवाज बनायचा करू शकतात ना. अहो नाही साहेब ही ट्रान्सपोर्ट आहे ना ही पब्लिक सेवा आहे आणि जगाच्या पाठीवर महापालिका आणि राज्य शासन याला अनुदान देतं आणि आम्हाला मुंबई महापालिका कर्ज देते. अहो 1600 कोटी कर्ज दिलं ते 10% व्याजानं. पब्लिक सेवा म्हणू नका याला काय त्याची वाट लावून ठेवले या संस्थेची आपण काय वाट लावून ठेवले ते सगळ्यांना माहिती आहे. ते पब्लिक सेवा न म्हटलेलं बरं. आता याला भाई जगताप देखील आपल्या तुमच्याकडे येतो आमदार आहेत काँग्रेसचे भाई जगताप. काँग्रेस सध्या मशगूल आहे की काँग्रेसचा मुंबई अध्यक्षता कोण राहणार कोण येणार ते राजकारण सगळं चाललंय. मुंबईकरांची काही काळजी आहे की नाही तुम्हाला सगळ्यांना कारण प्रत्येक पक्ष आज याच्यात गुंतलेला आपण बघतोय कोणी वाली नाहीये मुंबईकरांना आणि त्या कामगारांना. नाही वैभव असा आहे की एकतर काँग्रेस कशामध्ये मशगूल नाही त्या कामगारांचे प्रतिनिधी त्या कामगारांच्या युनियन एक नव्हे सगळ्या युनियन मिळून त्यांनी एक कमिटी बनवलेली आहे आणि ते सगळे त्या ह्याच्यामध्ये या प्रश्नाला हाताळत आहेत. राहिली गोष्ट त्यांना समर्थन नसेल किंवा त्यांना पाठबळ असेल ते आम्ही दिलेलंच आहे परंतु देत असताना मुंबईकरांची ही जी सेवा आहे या सेवेच्या बाबतीमध्ये मात्र कोणा एका पक्षाला आपल्याला जबाबदार धरता येणार नाही. कारण इथे मी आता थोडंसं उशिरा जॉईन झालो त्यामुळे पूर्वीची चर्चा काय झाली मला माहित नाही. मला माफ करा जर माझ्याकडनं प्रत्येकाला हा प्रश्न विचारलेला आहे प्रत्येक पक्ष जबाबदार आहे. जे ऐकलं ते हो हो होय 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 आहे आहे असं आहे की पक्षांना एक मर्यादित भूमिका त्याच्यामध्ये असते. मुंबईकरांचे हाल होता कामा नयेत कारण रेल्वेच्या नंतर जर खऱ्या अर्थाने जर पब्लिक ट्रान्सपोर्ट ज्याला म्हणतो किंवा याचं जे ट्रान्सपोर्ट म्हणतो हक्काचं ट्रान्सपोर्ट ते बीएसटी आहे याबद्दल दुमत असण्याचं कुणाचं कारण नाही. परंतु ही गोष्ट खरी आहे जगभरामध्ये हे पब्लिक ट्रान्सपोर्ट जे आहेत यांना अनुदान दिलं जातं हे खरंच आहे हे खोटं नाही. आणि त्यामुळे आज जर समजा या लोकांनी जे काही समजा जो स्ट्राईक केलाय त्याचं पूर्णतः या ठिकाणी समर्थन न करता कारण 6-7 दिवस झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य मुंबईकर हा भरडला जातोय. पण माझा प्रश्न आमच्या मित्रांना आहे जे मुंबईकरांचा ठेका घेतल्यासारखं नेहमी बोलतात त्यांना माझा साधा प्रश्न आहे वैभव इथे 63,000 कोटीचे फिक्स डिपॉझिट तुमच्याकडे आहे 5-6 हजार नाही मी प्लीज मला 63,000 कोटीचे फिक्स डिपॉझिट तुमच्याकडे 5 ते 6 हजार कोटी तुम्ही महिन्याला त्याच्यावर व्याज कमवता आणि या बेसला जी पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे जी लोकांसाठी आहे त्याला सांभाळण्याचं काम का करत नाही बरं तुम्ही करत 23,000 कामगारांचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये सुनील गणाचार्य आहेत आपल्यासोबत छोटासा ब्रेक घेतो मी ब्रेक नंतर इतर मान्यवर देखील आपल्यासोबत असणार आहे लगेच परत छोटासा ब्रेक घेतो आणि लगेच परत आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत.
देशाची ही आर्थिक राजधानी आणि सगळ्याचा बट्ट्या बोळ करून ठेवलेल्या बेस्टची वर्स्ट अवस्था कशी केलेली आहे जर बघायचं असेल तर हे सगळं आपल्याला बघायला लागेल. अर्थात कामगारांना लावलंय देशधडीला आणि मग मोठमोठ्या गप्पा मारायच्या की मुंबई आमची आणि ती आम्ही कोणाला देऊ देणार नाही, केंद्रशासित करण्याचे डाव वगैरे आखले जात आहेत. कशाला बोलताय? एक बेस्ट जर चालवता येत नसेल आपल्याला तर मग काय लोकांना जाऊन उद्या उत्तर देणार आहे, काय मतं मागणार आहेत, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. भाई जगताप सोबत आहेत, सुनील गणाचार्य सोबत आहेत, संतोष धुरी तसंच संभाजी चव्हाण आपल्या सोबत आहेत. सुनील गणाचार्य, भाई जगतापांनी मगाशी एक रास्त प्रश्न विचारलेला होता या सगळ्याला. जी भाई वैभव, हा थोडस एक अर्धा मिनिट बोलू का? बोला भाई. सगळे जर मला परमिट करत असेल जी प्लीज. माझं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये कॉर्पोरेशन म्हणजे महानगरपालिकेचं हे दायित्व नाही का? आणि सगळ्यात महत्वाचं की सगळ्या सेवा, जसं आपण हॉस्पिटल ही सर्वसामान्याची गरज आहे. आज आपण त्याला हॉस्पिटलसाठी 3-3.5 कोटी लोक तिथे आपण हे खर्च करतो, आपण आरोग्यावर खर्च करतो, आपण बाकीच्या गोष्टीवर खर्च करतो, का नाही? त्यांच्यासाठी आपण पेंग्विनवर करतो, आपण बाकीच्या सगळ्या ह्याच्यावर करतो, पण ट्रान्सपोर्टेशनवर का नाही? जे की मुंबईची गरज आहे, मुंबईकरांची गरज आहे, इथल्या नागरिकाची गरज आहे, त्याला मात्र तुम्ही 10% व्याजाने पैसे, म्हणजे हे पठाणाचं व्याज तुम्ही कशा पद्धतीने असं हे करताय? कशा पद्धतीने? म्हणजे तुम्हाला हे ट्रान्सपोर्टेशन सगळं साफ करून त्याचं नायनाट करून तुम्हाला प्रायव्हेटायझेशन कडे जायचं आणि त्याच्यातनं मलिदा खायचा आहे. हा माझा नुसता आरोप नाही, तर त्यांनी जी पावलं टाकलेली आहेत त्याच्यावर हे सिद्ध होतं. असं आहे की हे मुंबई महानगरपालिकेचं दायित्व आहे. मोक्याच्या जागा आहेत ना भाई? हा नाही, आहेत मोक्याच्या जागा आहेत सगळ्या. आता काय मोक्याच्या जाग्यावर सगळे, आणि सगळ्यात दुर्दैव असं वैभव म्हणजे कालच्या त्या ह्याच्यामध्ये त्या चित्रपटाच्या याच्यामध्ये प्रदर्शित केलं जे काय त्याचं जे काय ट्रेलर जो जाहीर केला, जे सडेतोड लिहिणारे राऊत ते काय म्हणतात, काय सगळं बेस्ट आहे, सगळं बेस्ट आहे, म्हणजे त्याची कुचेष्टा. 23,000 कामांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, त्यांच्या कुटुंबाच्या प्रश्न आहे. एवढी वाईट परिस्थिती आली भाई. तुमचा रास्त पॉईंट आहे, कुटुंबासहित त्यांना रस्त्यावर. जी भाई मी लगेच येतो. सुनील गणाचार्य यांच्याकडे आपण उत्तर घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेतो मी, ब्रेक नंतर लगेच परततो. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. बेस्ट नव्हे वर्स्ट या विषयी आपण बोलतोय. आणि एक जर बेस्ट सांभाळता येत नसेल तर का राज्य द्यावं, काय हे असं इतकं सुंदर शहर कोणाच्या हातात द्यावं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मान्यवर आपल्या सोबत आहेत भाई जगताप, सुनील गणाचार्य, संतोष धुरी, सुहास सामंत आणि संभाजी चव्हाण. सुहास सामंत शिवसेनेचे बेस्ट कामगार सेना नेते आहेत, त्यांना आपण या चर्चेत सामील करून घेऊयात. फोन लाईनवरती आपल्या बरोबर आहेत सुहास सामंत. 7 दिवस झालेले आहेत, आम्ही तोडगा काढतो तुम्ही म्हणणारे तुमचे नेते देखील आता दमलेले दिसत आहेत एकूणच. मात्र तोडगा काही निघत नाहीये. का मुंबईकर वेठीस धरला जातो आणि का मुंबईकरांना हे सगळं सहन करावं, का बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी सहन करावं सांगा. पहिल्या दिवशी मी माझ्या 11,000 कर्मचाऱ्यांसकट, माझ्याकडे 11,000 कर्मचारी माझ्या युनिटचे सदस्य आहेत. आम्ही त्यांना पाठिंबा दिला, नैतिक पाठिंबा दिला. आम्ही त्याच्यामध्ये सहभागी नव्हतो, कृती समितीने आम्हाला बोलवलं नव्हतं. आणि संपाच्या 3ऱ्या दिवशी माननीय उद्योगींनी आणि त्यांच्या दुसऱ्या लोकांना कृती समितीच्या लोकांना बोलवलं होतं. आणि माझ्या सकट मी होतो तिथे, माझ्याबरोबर 2.5 तास चर्चा आली. त्याच्यानंतर तब्बल 4 तास चर्चा आयुक्त, जनरल मॅनेजर, महानगरपालिकेचे सगळे ज्येष्ठ नेते आणि उद्योगी यांच्या समस्या झाली. आणि काही पॅकेज यांच्यासमोर ठेवले गेले. ते सांगतात की अजूनपर्यंत आमची अशी चर्चा झाली नव्हती वगैरे वगैरे. सुहास सामंत नेमकं ठरवा पाहिलं आणि खोटं कोण बोलतंय आणि खरं कोण बोलतंय. शशांक राव यांनी इमिडिएट बाहेर येऊन सांगितलेलं होतं की या सगळ्यामध्ये उद्धव ठाकरे यांची भूमिका एवढीच होती की ते 2 वाक्य म्हणाले, बघा काही तडजोड होते का. तुम्ही जे 1-2 तास चर्चा म्हणताय ती काय झाली माहिती नाही. दुसरी गोष्ट, शशांक राव यांनी सांगितलं कुठचाही प्रस्ताव प्रशासनाने दिलेला नाहीये, जर असेल तर तो दाखवा. मग आपण बाहेर उभे होता, आपल्याला ठाऊक आहे शशांकराव किती वाजता आले आणि किती वाजता गेले. आणि आपल्याला ठाऊक आहे की उद्धवजी किती वाजता आले आणि किती वाजता गेले. आतमध्ये असलं म्हणजे चर्चेत सामील झालं नव्हे हे तुम्हाला काय ठाऊक. शशांकराव म्हणतात, मी नाही म्हणत असं. ज्यांना बोलवलेलं होतं ते म्हणतायत. मला खरं की खोटं म्हणून तुम्ही विचारताय. तेच तुम्हाला विचारतो. तिथे होतो, माझ्या समोर चर्चा झाली आहे. आणि कालही उद्धवजींनी सांगितलं
कालही उद्धवजी म्हणाले की कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचं षडयंत्र उद्धवजींचा आधीचा एक बाईट देखील आम्ही लावतोय, सगळी मीडिया दाखवते आणि ती तेव्हा काय तुम्ही म्हणाले लावा होते उद्धव. उद्धवजींचा, पण उद्धवजी याच्यामध्ये प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत आणि केलं आणि त्या प्रयत्नाला कुठे उद्धवजी कमी पडलेले नाहीत. पण मग शशांकराव असं का म्हणाले की काही प्रस्तावच दिला नाही प्रशासनाला, आम्हाला इतके 7-8 तास बसून देखील? हे शशांकरावांना विचारा, हे शशांकरावांना प्रस्ताव दिलेला आहे. प्रशासनाने आणि आयुक्तांनी आणि जनरल मॅनेजरना विचारा, प्रस्ताव दिला होता की नाही शशांकचा. तो शशांकने प्रस्ताव दुर्गावर शशांक दिले आहेत. भाई जगताप, पटतंय का हे? कारण इमिडिएटली बाहेर येऊन शशांकरावांनी म्हटलेलं होतं कुठचेही प्रस्ताव दिलेले नाहीये. 2 वाक्य उद्धव ठाकरे बोललेले होते, बघा काय तोडगा निघतोय का फक्त? वैभव, मी खरं सांगू का, आज हे अतिशय ज्याला म्हणतो ना धांदात खोटं बोलतात आहेत. ज्यांना जर कष्टकऱ्याची कर्मचाऱ्यांची जर बूज असेल आणि जर त्यांना खरोखरच वाटत असेल की आज हा जो कर्मचारी जो आहे, ह्या कर्मचाऱ्याचे आज काय हाल आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे 2007ला जेव्हा यांना सगळ्यांना परमनंट करण्यात आलं, जवळजवळ 14,500 लोकांना त्या ठिकाणी परमनंट करण्यात आलं. ह्यांची ग्रेड पण बदलण्यात आली. म्हणजे जी याच्यामधली कॉर्पोरेशन मधली सगळ्यात छोटी जी ग्रेड आहे ती सुद्धा यांना देण्यात आली नाही. आज त्यांचा तोही प्रश्न मोठा महत्वाचा आहे जो त्यांनी कोर्टामध्ये भाई प्रश्न असा आहे मग या नेत्यांकडनं तुमच्या सगळ्यांकडनं असं का म्हटलं जातं की आव आणला जातो की आम्ही तोडगा काढून दाखवतो म्हणून? का सांगितलं जातं की बाबा मोठमोठ्या चर्चा झाल्या आणि प्रस्ताव ठेवले गेले? नाही प्रस्ताव ह्याच्यामध्ये प्रस्ताव कुठं आहे? प्रस्ताव तेच म्हणणं आहे. बरं, प्रस्ताव तुम्ही जो काय समजा हे करत आहात, आज कोर्टाने सुद्धा त्याच्यामध्ये जेव्हा दखल दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की कुठच्या हालतमध्ये तुम्ही चर्चेने ह्याच्यातला मार्ग काढा. आज उद्धव ठाकरेंकडनं ते अपेक्षित होतं, ज्या मुंबई करारबद्दल ते अगदी याच्याने बोलत असतात, तावाने बोलत असतात किंवा भाषणं मोठी करत असतात. आज कुठे आहे मुंबईकर? हा आम्हाला दाखवा ना. आम्हाला काम आहे ना, 25 वर्ष तुम्ही त्या ठिकाणी सत्तेमध्ये आहात आणि आज ज्या पद्धतीने बीएसटीला ज्या पद्धतीने कामगारांची खूप काळजी आहे, कामगारांच्या पगाराची काळजी आहे, त्यांच्या कुटुंबियांची काळजी आहे. असं म्हणणं खूप झालं, खूप ऐकलं. 7 दिवस झालेले आहेत, मुंबई वेटीस धरली आहे. उद्धवजींनी आपलं काम केलेलं आहे. समजी जाऊ नये कामगारांबरोबर आम्ही ठेवलेली आहे. काय केलंय आपल्याला मी सांगतो सर, 7 दिवस काय केलंय? 7 दिवस मुंबई वेटीस धरले. 7 दिवस मुंबईमध्ये लोकांचे जे हाल काय केलं ते तर सांगा. याच्यामध्ये सरकारने त्वरित इंटरफेअर केलं पाहिजे. हा एकमेव सरकारने इंटरफेअर केलं पाहिजे. राईट. ही सगळी भाजपची चूक आहे, बरोबर? खरं, हे सगळं चूक भाजप सरकारची, बरोबर? करेक्ट. संभाजी चव्हाण बोला. तुम्ही बोलताय, तुम्ही बरोबर हेच ऐकतोय. 7 दिवस मुंबईकर, गेले 7 दिवस कामगारांच्या सहनशक्तीचा अंत झालेला आहे. सातत्यानं आम्ही सगळ्या बैठकीमध्ये आहोत आणि 25 वर्ष सत्ता कुणाची आहे? एक महापालिका तुम्हाला सांभाळता येत नाही. 12,000 कोटी जर तुम्ही कोस्टल रोड घेऊ शकता आणि गेल्या वर्षी जो कामगारांना बोनस म्हणून दिला होता आणि ते 10-12 साईड कापून घेतलं जाणार नाही, त्याच्यावर आम्ही होतो त्यावेळेला आणि परत तो बोनस कापून घेतला गेला. कामगारांनी कुठल्या प्रकारे विश्वास ठेवा याच्यावर? बरं, ह्या 3 महिन्याच्या पिरियडमध्ये नितेश राणे 3 वेळा भेटले आणि महाराष्ट्रापर्यंत त्यांनी सांगितलं तुमची अडचण काय आहे. तुम्हाला जर समजा काय अडचण येत असतील, मी तुमच्यावर आयुक्ताकडे येतो, मी तुमच्यावर सीएम कडे येतो. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारे त्यांच्याकडून देखारा शब्द आला नाही आणि कृती समितीच्या माध्यमातून त्यांनी ज्या वेळी आम्हाला बोलवलं त्यावेळी आम्ही त्यांच्याबरोबर गेलो. पण आताच्या घडीपर्यंत आम्हाला कोणताही सकारात्मक प्रस्ताव त्यांनी दिलेला नाही. मी तुम्हाला सांगू इच्छितो की महापालिकेत जो 2 मिनिटासाठी महापालिकेत जो स्किल वर्कर आहे, महापालिकेत जो कचरा करणारा कामगार आहे, त्या कामगाराची सुद्धा ग्रेड आहे 21,780 रुपये आणि बीएसटीचा जो स्किल वर्कर आहे, ड्रायव्हर स्किल वर्कर आहे, कंडक्टर, त्याला लायसन्स तो काम करू शकत नाही, त्यांची ह्यांना पगार मिळतो 14,000. हे केलं आणि हे करताना ना ज्यावेळी गेलेलं अग्रीमेंट झालं 12चं, त्या अग्रीमेंटच्या वेळी उपक्रमाची परिस्थिती चांगली नाही म्हणून त्याला 4,550 ची ग्रेड दिली गेली. परंतु बीएसटीची जी एकूण 7,930 ची ग्रेड आहे, ह्या ग्रेडवर त्यांना आणण्याचं त्यावेळेच्या कमिशनरनी त्यावेळेच्या महाव्यवस्थापकांनी मान्य केलेलं होतं आणि आता सांगतात काय की तुम्ही त्यावेळी चूक केली म्हणून. आणि तुम्ही हे तर बघायला पाहिजे की बीएसटीचा कामगार 14,000 या पगारामध्ये कसं काय दिवस भरू शकतो. आणि हे करताना आज मुंबईचा उपक्रम किंवा बेस्ट ही जगात 2 नंबरची संस्था होती. तुम्हाला आठवत असेल वैभव की नारायण राणे चेअरमन असताना ह्या बेस्ट कामगारांना एका 93ला डबल पगार झाला होता, 4,000 8,000 झाला होता.
3 वर्ष तेच नारायण राणे आता काय करतात हा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. मी येतो, संभाजी चव्हाण मी येतो. सुहास सामंत, प्रश्न असा आहे, मी येतो तुमच्याकडे येतो. सुहास सामंत थेट प्रश्न, मी येतो मी तुमच्याकडे येतो. मला एक मिनिट थांबा फक्त, मला एवढ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. सुहास सामंत, आज तमाम बेस्ट कामगारांना आणि तमाम मुंबईकरांना जे हाल सोसत आहेत, अहो तिकडे जरा बघा ना दृश्य, थोडीशी आम्ही दाखवत होती. स्टेशनच्या बाहेर एखादी प्रायव्हेट गाडी आली किंवा टॅक्सी रिक्षा आली ना की बिचाऱ्या माता भगिनी तिकडे धावतात लहान पोरांना घेऊन. वाईट वाटतं, ते डोळ्यात पाणी येतं बघितल्यानंतर. तर तुम्हाला दिसतं की नाही मला माहित नाही. माझा प्रश्न थेट तुम्हाला एवढाच आहे, एक तर तुम्हाला वाटत असेल या सगळ्या मागण्या अवैध आहेत ना, तर कारवाई करा आणि कामगारांना काही करून खेचून आणा, ते कामाला लागतील. पण जर तुम्हाला हे वाटत असेल की त्यांच्या मागण्या रास्त आहेत ना, तर मध्ये करा त्यांच्या मागण्या जे आहेत हे दोनच ऑप्शन आहेत. त्याच्यापेक्षा काय वेगळा ऑप्शन आहे तुमच्याकडे, सांगा मला. ऐका, मी काय म्हणतोय, माझं ऐका, बोलू का? बोला सुहास सामंत बोला. 7 दिवस झालेले संप का संपला नाही? आता संभाजी चव्हाण म्हणताय 12 साली ज्युनियर ग्रेड केली, कारण त्यावेळी आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती आणि आता चांगली आहे का? याला जबाबदार कोण? याला जबाबदार कोण? कामगारची जबाबदार नाही ना. सुहास सामंत, अहो किती वर्ष संसदेची सत्ता आहे बेस्ट मध्ये, महानगरपालिका आणि बेस्ट मध्ये किती वर्ष. आता याच्यात तुम्ही आरोपही लावू शकत नाही दुसऱ्या कोणावरती. म्हणजे बेस्ट सारखी संस्था नाही सांभाळता आली तुम्हाला, करा ना कबूल. मग माझा ऐकून घ्या, ज्युनियर ग्रेड हा कळीचा मुद्दा आहे आणि यापुढे हा संप झालेला आहे, दुसरं काही नाही. बेस्टची परिस्थिती हा पण मुद्दा आहे आणि ती कुणी केली हा सुद्धा मुद्दा आहे. दुरी हे पटतंय का? अजून किती वर्ष आपण हे ऐकणार आहोत? कारण बघा, आणि माझा राग प्रत्येक पक्षावरती तितकाच समान आहे, कारण हे समजून घेणं गरजेचं आहे. आज मुंबईकर वेटीस आहे, तिकडे कामगार देखील वेटीस आहे. बीजेपी हे दोन्ही जबाबदार आहे. त्याच्यामध्ये आयुक्त आणून बसवलेल्या बीजेपीने जो शिवसेनेचा ऐकत नाही. बीजेपीने ज्यावेळेला आयुक्तांनी हा प्रस्ताव, सर्वपक्षीय प्रस्ताव पास झालेला 2017 मध्ये विलिनीकरणाचा, त्यावेळेला काही अटी ठेवलेल्या. त्या अटीप्रमाणे महाव्यवस्थापक वागलेत. त्यांनी काही पोस्ट अबॉलिश केल्या, त्यांचे जे ओटी इन्सेंटिव्ह वगैरे ह्या सर्व गोष्टी त्यांनी कमी केल्या. त्याचा 800 करोडचा त्यांना फायदा झाला. मग हे गेले कुठे? हे सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्याच्यानंतर मग आयुक्त आता फिरतात की विलिनीकरण करून घेणार नाहीत. ते जाऊन दे, राज्य सरकारकडे यांचे 1,520 बिल 1,500 करोड हे राज्य शासनावर आहेत. उद्या अर्थ रोड जेल आहे, त्याचं 300-350 करोड बिल बाकी आहे. उद्या जर त्यांनी ठरवलं उद्या लाईट ऑफ करायचे, हे बिल नाही आहे म्हणून लाईन ऑफ केली तर उद्या लाईट जाणार त्यांची. पण ह्या गोष्टी जर नाही होत आहे, हे जर पैसे जर आलेत, 350 करोड त्या कनग्या बिल्डरकडे पडलेले आहेत, हे जर सगळे पैसे जर आलेत तरी कुठे थोडाफार नाही तरी त्यांना मिळेल ना, बळ मिळेल ना बीएसटीला. हे करायला मागत नाही. या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, सगळा गोड बंगाला याच्यामध्ये. ज्या हेवी ठेवल्या त्यांनी युपी एमपी मध्ये बिहार मध्ये ज्या बँकांमध्ये पैसे ठेवले, या पैशाचं काय झालं त्याची चौकशी पण आयुक्तांनी करायला पाहिजे होती. ते पण झालेली नाहीये. हे सगळे घोटाळे बाहेर काढले पाहिजे. घोटाळे बाहेर काढायलाच पाहिजे भाई. विरोधी पक्ष म्हणून घोटाळे पहिले बाहेर काढणार आहेत का भाई तुम्ही? कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी पण आक्रमक दिसत नाही भाई याच्यावरती. नाही त्यांना नाही असं आहे की वैभव, माझं साधं, हा जो त्यांनी आता जे म्हणाले ना तो मुद्दा फार महत्वाचा आहे की आज बीएसटीचे सरकारकडे 1,000-1,500 कोटी, प्रायव्हेट लोकांकडे जवळजवळ 600 कोटी, असं म्हणून 1,800 कोटी तर त्यांचे येणं आहे. आणि कुठल्याही प्रशासनाला या बीएसटीला बेल आउट करायला काय झालं मला सांगा. तुम्ही जे 63,000 कोटीच्या ह्याच्यावर बसलेले आहात, फिक्स डिपॉझिटवर बसलेले आहात, शासनाकडनं येणारा पैसा शाश्वत असला पाहिजे, असायलाच पाहिजे. शासनाकडनं येणार आहे, याच्याकडनं जेल ऑथॉरिटीकडनं येणारा पैसा शाश्वत आहे, तो असायलाच पाहिजे. आणि त्याच्यावर हे करून जर समजा या बीएसटीला ह्यांनी 2,000 कोटी दिले, आज प्रत्येक वर्षी 200 कोटीचा जो काही तोटा जो आहे, जवळजवळ 800 कोटीचा जो आज तोटा दाखवतात आहेत. जिथे आता कोणतरी म्हणालं की 2012ला जे अग्रीमेंट झालं त्यावेळेला तोट्यात होतं. पण तो तोटा कशामुळे होतोय त्याच्या मुळाची जर आपण गेलो तर आपल्याला लक्षात येईल की हे सगळं आरामात ह्याच्यात. पण भाई प्रश्न असा आहे, शिवसेनेची सत्ता वर्षानुवर्ष आहे महानगरपालिका आणि बीएसटी मध्ये, भाजपची सत्ता आहे. आता हात वर करून चालेल ट्रान्सपोर्ट. भाई प्रश्न असा आहे की वर्षानुवर्ष सत्ता उपभोक्ता बीएसटी जगवायची नाही ना, कारण काय माहिती का, लोकांकडे पैसे बॅलन्स आहे तरी वसूल करत नाही ते. 7,000 कोटी याच्यामध्ये मी जे 7,000 कोटी भाई 7,000 कोटी हे लोक समृद्धी महामार्गाला हे आयुक्त आहेत, हे द्यायला तयार होतात. 7,000 कोटी 12,000 कोटी हे कोस्टल रोडला देतात. त्या कोस्टल रोडवर जाणार आहे का बीएसटी, धावणार आहे का? तुम्ही पण बोला, आपल्याला
मला फक्त जी भाई मला फक्त कंप्लीट करू द्या. माझी विनंती आहे की आमचं म्हणणं असं आहे की आपण किती हजार कोटीवर बसलात आहात, किती हजार कोटी आहेत, यापेक्षा तुमचा जो हेतू आहे तो इतका वाईट आहे. तुम्हाला हे हळूहळू असंच ती बीएसटी संपवून तुम्हाला तिथे प्रायव्हेटायझेशन करायचं, त्याच्यामध्ये बलिदा खायचा. सुरुवातीला मी बोललो 42,000 फॅमिलीज, 42,000 कुटुंब ह्याच्यावर आहेत. लक्षात ठेवा, या सरकारने केंद्रातल्या असेल राज्यातले किती नोकऱ्या तयार केल्या ह्या देशामध्ये तुमच्यासमोर आढावा आहे. मला त्याच्यात जायचं नाही आता या घडीला, परंतु आहेत त्या नोकऱ्या, शाश्वत नोकऱ्या जर तुम्ही जर टिकू शकत नसाल आणि तुमचे मनसुबे तिथे हे करण्यासाठी किंवा तुमचा त्या ठिकाणी काहीतरी फायदा बघण्यासाठी जर तुम्ही हे करत असाल आणि बीएसटीला संपून टाकत असाल, विचारूया आपण, विचारूया. सुहास सामंत आणि सुनील गणाचार्य दोघांना प्रश्न आहे. ऍब्सोल्युटली राईट, ऍब्सोल्युटली पॉइंट टेकन सर, पॉइंट टेकन. सुहास सामंत जो मुद्दा बंद पाडायचे का बेस? थेट भाईने विचारलेलं, भाई जगताप थेट विलीनीकरण झालं पाहिजे की बंद वाटोळा लावून टाका, बंद पाडायची का बेस? हा उद्देश आहे का? कारण इतकं रडत खडत तुमची आणि भाजपची सत्ता वर्षानुवर्ष तिथे आहे, असं असताना बेस्ट इतकी डबगायला आली. आता कोणाकडे बोट दाखवणार आहात आपण? सांगा ना, कोणाला धरणार जबाबदार त्यासाठी? बंद पाडायची का बेस? कामगारांचा काय संबंध? कामगारांच्या याच्यामध्ये बिलकुल संबंध नाही. कामगारांच्या याच्यात बिलकुल संबंध नाही. याच्यामध्ये सरकार, महानगरपालिका आणि नाही. सुहास सामंत, हे आपलं फेलियर आहे की नाही? पहिल्यांदा मला हे विचारायचं आहे, शिवसेना आणि भाजपचं हे फेलियर आहे की नाही? पहिल्यांदा हे खाजगीकरणाचं मान्य केलं की संपूर्ण कामगार देश डेपो आहेत ते विकायचे आहेत, बिल्डरच्या घशामध्ये घालायचं आहे, प्रायव्हेटायझेशन करायचं, हे सगळे प्लॅन यांनी दोघांनी मिळून ठरवलेले आणि त्या पद्धतीने झाले. दोघे भांडतात आहेत, ते दाखवायला भांडतात, पण दोघांचंही ठरवून ते प्लॅन केलेलं आहे. मुख्यमंत्री याच्यामध्ये हस्तक्षेप करून वाचू शकत नाही का बीएसटीला? नाही करायचं. ब्रेक घेतो. सुनील गणाचार्य यांच्याकडे पण येणार आहे. काय ना, याला खरं सांगू मी स्पष्ट शब्दात, त्याला केजरीवाल नीती म्हणतात की नेहमी फक्त टीका करायची आणि दुसरं की खामिया रिखाणे की बस दुसरे कसे चुकतायत ना हे दाखवायचं. आता एखादी गोष्ट स्वतः चालवावी लागते ना, तेव्हा ती कशी डबगायला आल्यानंतर उत्तर द्यावं लागतात आणि मग उत्तर नसतात, तेव्हा काय होतं ते आपण समोर बघतोय. छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर लगेच परततोय आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. अगदी माझ्याकडे काही मिनिटं आहेत, शेवटचं सेगमेंट आपल्याकडे 30-30 सेकंड प्रत्येक मान्यवरांना त्यांचा शेवटचा पॉईंट मांडण्यासाठी सुरुवात करतो. भाजपपासून सुनील गणाचार्य, या सगळ्यामध्ये तुमचं फेल्युअर आहे की नाही कुठेतरी कधीतरी मान्य करा प्रामाणिकपणे. सर्वात महत्त्वाचं हे लक्षात घ्या की मुंबईमधली वाहतूक व्यवस्था अतिशय उत्कृष्ट असावी, यासाठी ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं तर ताबडतोबीने मुंबईमध्ये वेगवेगळ्या योजना वाहतुकीसाठी तयार केल्या. आपल्याला सर्वांना माहिती असेल, मला माफ करा, माझ्याकडे वेळ अतिशय कमी आहे. आपण त्यामुळे भारतीय जनता पक्षावरती जो आरोप होतोय भारतीय जनता पक्ष असं नाही, तर उलट यापूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीची 15 वर्षाची सरकार असतानाही मुंबईसाठी त्यांनी काही केलं नाही. या 5 वर्षात आम्ही करायला निघालेलो आहोत. आणि ती सगळी करत असताना बेस्टचा जो प्रश्न उपस्थित झालाय तो मुंबई महापालिकेशी थेट निगडीत होता. ते त्यांचं दायित्व होतं, परंतु त्याच्यामध्ये निष्फळ ठरल्यामुळे शासनानं त्याच्यामध्ये आता लक्ष घातलेलं आहे आणि जी हाय पॉवर कमिटी आहे ती उद्या याच्यावरती निश्चित निर्णय देईल आणि हा संप संपुष्टात येईल अशी आमची भूमिका आहे. अशी तुमची भूमिका आणि आशा आहे. धुरी शेवटचा राज ठाकरे आक्रमक होणार त्या विषयावर होणार नक्की. झालेलो आम्ही ऑलरेडी झालेलो आहोत, आम्ही ऑलरेडी चालू झालेलं आहे, आमची कामं चालू झालेली, आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने नाही कसं आहे, आम्ही त्यांना चान्स दिला नाही, आम्ही त्यांना चान्स दिला. कृती समितीच्या बैठका झालेल्या, तुम्ही बोलता बैठका, आम्ही मध्येच काहीतरी चालू केलं असतं, तुम्ही बोला ह्यानी चंप चिघळवला म्हणून तुम्ही बोलले असते. याच्यामध्ये मुंबईकरच्या हितासाठी उतरला असं नाही. एखादी संस्था आहे अपंग झाली, एखादं मूल अपंग आला म्हणून कोण टाकतं का? नाही. तर महापालिकेने यांचं पालिकेतून स्वीकारलं पाहिजे. त्याच्यासाठी मूल आपलं आहे हे समजावं लागतं, पहिलं समजावं लागतं. हेच तर आहे ना, हेच खंत आहे ना की त्यांनी ते समजायला पाहिजे आणि त्यांनी घ्यायला पाहिजे ना, त्यांना दत्तक घेऊन करायला पाहिजे. हे इझी आहे, एवढं नाहीये. 66,000 कोटीची ठेवी आहेत, त्या ठेवी काय चाटायच्या आहेत? त्या ठेवी या ठेवी आता वापरल्या पाहिजेत, नाही तर कधी वापरणार? 7,000 करोड तुम्ही देताय ना, द्यायला तयारी झाली तुमची समृद्धी महामार्गाला. असं काय हे कसं चालू होते? 12,000 करोड त्याच्यासाठी बेस्ट कर्मचारी आपले आहेत मुळात, हे समजावं लागेल. समज लास्ट कमेंट 30 सेकंड. वैभव, अगदी पहिल्या दिवसापासून नितेश राणे पूर्णपणे जीएम कडे माहिती घेत आहेत आणि कामगारांच्या बरोबर आहेत. सर 7 दिवस नाही संपला ना, स्वतः नितेश राणे तिकडे आलेत आणि नाही आणि संपूर्ण महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष
संपूर्ण उत्तरानं मुंबई सगळ्या त्या दिवशी ताकदीची, आपल्याला त्या पाठिंबा वेळेला उभा सांगायचं राहिलेला आहे. तुम्हाला. आणि लोकांना हीच आशा लोकांचा जो विश्वास आहे ना तो आम्ही ह्या कृती समितीमध्ये असल्यामुळे लोकांचा विश्वास टिकून आहे आणि आज कृती समिती पूर्णपणे ह्याच्यात म्हणजे आपल्या म्हणण्यावर ठाम आहे. आजतागायत कुठल्याही प्रकारे आम्हाला क्लिअर यांच्याकडून प्रशासनाकडून बेकार दिलेला नाही. फक्त आमचं काल हायपर कमिटीनं म्हणणं ऐकून घेतलं, पण ते ह्या अगोदरच्या सगळ्या आस्थापनापेक्षा चांगल्या प्रकारे त्यांनी समजून घेतलं ते. आणि मला खात्री आहे हा आम्ही निवेदन दिलेली आहे, त्यांनी समजून घेतलेलं आहे, आणि जर प्रस्ताव आलेला नाही यावं ऐकतं मुंबईकर हे सगळं. केल्यामुळे हे सगळं ऐकलं जात आहे. सुटत नाही, बेस्ट कर्मचारी पण घराघरात आपली ऐकतात काय हे. चुकी? त्यांनी दिलं नाही, त्यांनी सांगायला पाहिजे होतं ना. अहो आज 7 दिवस अक्षरशः 7 दिवस Last minute. भाई जगताप अगदी last comment 30 second. आणि त्याच्यानंतर ही अवस्था कुणी केली भाई जगताप आणि 30 second. संपूर्णपणे ही अवस्था सत्ताधारी जबाबदार आहेत. भाई 30 सेकंड सत्ताधारी जबाबदार आहे त्याला. हा वैभव माझ्याकडे दोन पर्याय आहेत, साधे 2 पर्याय आहेत. एक पर्याय आहे तो तात्काळ होऊ शकतो आणि तेवढे पैसे महानगरपालिकेकडे आहेत. 2000 कोटीची मदत करून या बेसला तुम्ही बेल आउट करा. ही बेस परत एकदा उभी राहील. मुंबईकरांना हवी असलेली जशी आपली रेल्वे जशी त्यांची लाईफ लाईन आहे तशी बेस सुद्धा लाईफ लाईन आहे मुंबईकरांची. त्याला 2000चं बेल आउट पॅकेज द्या, ती परत उभी राहील. नाहीतर एक जो पहिलाच प्रस्ताव आहे विलिनीकरणाचा प्रस्ताव जो आहे तो तात्काळ मंजूर करा आणि त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना त्यांना न्याय द्या. परत कधीच बेस बंद होणार नाही. कामगारांचा नेता आहे, मी पाहिलेलं आहे सगळं, त्यांचं दुःख मी पाहिलेलं आहे. राईट सर. स्वसामान अगदी 30 सेकंड लास्ट. आमचा पाठिंबा कामगारांना आहे. कामगारांचे पगार अत्यंत कमी असल्यामुळे घडतंय. महानगरपालिका आणि सरकार यांनी समन्वय साधून याच्यामध्ये तोडगा काढणं अत्यंत आवश्यक आहे. भाई म्हणण्याप्रमाणे 2000 कोटीची तात्पुरती मदत झाली म्हणून महानगरपालिकेने 2000 कोटी कर्ज दिले तरी पण गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार तुमचं आहे. हे सगळे सजेशन द्यायला भाई जगतापांची आवश्यकता नाही, हे सगळं तुम्हालाच कळायला पाहिजे होतं. हेच दुःख आहे आमचं खरं तर. त्याच्यासाठी भाई जगतापांची आवश्यकता नाही. मी भाई जगतापांना म्हणालो आम्ही करू आणि दोन्ही चला कधी करणार आहे सगळे मुंबईकर बघतायत आणि तमाम कामगार जे आहेत ते देखील बघतायत. कारण खऱ्या अर्थानं देशोधडीला कामगार लागलेला आहे आणि आज रस्त्यावरती जर सगळ्यात कोणाला त्रास होत असेल तर मुंबईकरांना होत असेल. आम्ही करून दाखवलं खूप म्हटलं, मात्र सध्याची अवस्था अशी आहे की आम्ही बुडवून दाखवलं असंच फक्त म्हणावं लागेल. यात सगळे पक्ष सामील आहेत, त्याचं दुःख वाटतं. कारण कोणी अजूनही मुंबईकरांसाठी आक्रमक झालेलं नाहीये. केवळ आणि केवळ आम्ही वोट बॅग म्हणून त्यांच्याकडे बघतोय का, हा खरा प्रश्न आहे. आता हेच बघायचं आहे की कुठचा पक्ष उतरतोय मुंबईकरांसाठी, कुठचा पक्ष उतरतोय या बेस्टच्या कामगारांसाठी. वेळ झाली ते सामन्याची. सगळ्यांचे धन्यवाद. पात्रा TV9 मराठी.